यानंतर आपण थेट अलिबागला जातोय, जिथं उद्धव ठाकरे बोलतायत. अशी अंतुले साहेबांची आणि बाळासाहेबांची ती उघड होती मैत्री, उघड पाठिंबा दिला होता. पण जिथे मतं पटायची नाही त्या मताला विरोध केला जायचा. पण आताचे जे आचरण सुरू आहे, विरोधक असलं तर संपव, पण सोबती असेल त्याला सुद्धा संपव. म्हणजे आता जे तुम्ही जे पृथ्वीराजजी म्हणालात नवीन समीकरण, हे समीकरण आहे, हे समीकरण हे तिकडे जे मी करण चाललेलं आहे त्याच्या विरुद्ध समीकरण आहे. सगळं काही मीच मीच मीच, माझ्याशिवाय कोणीच नाही, माझ्याशिवाय कोणीच नको. आणि काल सुद्धा पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन गेले, शिर्डीला गेले. मला खरं अपेक्षा अशी होती की ते आता जो एक प्रश्न धुमसतोय आरक्षणाचा, त्या आरक्षणाबद्दल काहीतरी पंतप्रधान बोलतील, कारण हा त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. पण त्याच्याबद्दल काही बोलले नाही. हे वैशिष्ट्य आहे त्यांचं. जो काही प्रश्न, ज्वलंत प्रश्न असेल, मणिपूर पट्टय, बोलायचं नाही. आरक्षणाचा मुद्दा, लोक रस्त्यावरती उतरलेत, आत्महत्या करतायत, पण जणू मी त्या गावचाच नाही असं करून कशाला तरी बोलून जायचं. पण एक गोष्ट पवारसाहेब तुमच्याही लक्षात आली असेल, काल त्यांनी 70,000 कोटीचा उल्लेख नाही केला. राष्ट्रवादीवरती जी टीका केली होती, 70,000 कोटीचा घोटाळा, काल का नाही केला? बाजूला कोण बसलेले होते बघता ना, हे सगळेजण म्हणजे टीव्हीवरती सगळं बघतायत, हे जे काय थोतांड चालू आहे. मग कुठून काय त्यांनी काढलं? पवार साहेबांनी म्हणे शेतकऱ्यांसाठी काय केलंच नाही. त्याचाही उल्लेख आता जयंतभाईंनी केला. जेव्हा त्यावेळेला शिवसेना सुद्धा आंदोलन करत होती, पवारसाहेब कृषी मंत्री होते. आधीच्या कर्जमुक्ती किंवा कर्जमाफीच्या अंतुले साहेबांच्या वेळेच्या वगैरे तेव्हा मी तर लहान होतो. पण मला जे आठवत आहे, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, पवारसाहेब तुम्ही कृषी मंत्री होता, तेव्हा पहिल्यांदा देशात 70,000 कोटीची कर्जमाफी ही पवारसाहेब कृषी मंत्री असताना केलेली आहे. म्हणजे जणू काय आजपर्यंत कोण झालेलंच नाही. जे काय होतंय ते मी आल्यानंतरच होतंय. नळाला पाणी सुद्धा आत्ताच येतंय, गंगा सुद्धा आत्ताच या भूमीवरती अवतरले, असा जो काय आभास निर्माण केला जातोय, हे लोक एवढी काही मूर्ख नाहीये. सुडानी राजकारण करायचं, किती सूड सूड सूड, किती सूड. शेवटी महात्मा फुलेंचा तो आहे शेतकऱ्याचा असूड, तो एकदा कडाडला की तिकडे भले भले झोपून जातात, कोणाचं काय चालत नाही. कारण सर्वसामान्य माणसाची काय ताकद असते ना, ही ताकद सत्ताधारी कितीही माजला असला तरी शेवटी त्याला सर्वसामान्यापुढे झुकावंच लागतं. हा आपल्या देशाचा इतिहास आहे. आणि आता रायगड जिल्हा आहे. या रायगड जिल्ह्याला रायगड हे नाव अंतुले साहेबांनी दिलं त्यावेळेला, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड, तिच्या त्या नावाने हा रायगड जिल्हा ओळखला जातो. आणि हा रायगड जिल्हा एवढ्यासाठी कारण रायगड किल्ला आहे. आता रायगड किल्ल्याचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य काय? आता जर मला विचाराल तर आत्ता राजकारणी जे चालले त्याच्यात वैशिष्ट्य बघितलं तर टकमक टोक. जे गुन्हेगार आहेत, जे गद्दारी करणारे आहेत, त्यांना महाराज कसे टकमक टोक दाखवायचे, तसं आता राजकारणात इथल्या गद्दारांना टकमक टोक दाखवण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही निवडून येता, लोकांच्या मतावरती निवडून येता, पक्ष एका चिन्हावरती निवडून येता, आणि तुमच्यावरती काही आली बला की ती झाकायला म्हणून पलीकडे जाता. हे असं तरी मिंद राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही केलं आहे. त्यावेळेला दुर्दैवाने त्यांना सुद्धा मिर्झाराजे जयसिंग समोर हात बांधून जावं लागलं होतं. पराभव तेव्हाचा तर भयानक होता. आता जास्तीत जास्त का होईल, निवडणुकीत डिपॉझिट जाईल, पण पुढची निवडणूक येऊ शकते, पुन्हा ती व्यक्ती निवडू न शकते. पण तेव्हा म्हणजे शिरच्छेद म्हणजे शिरच्छेद. अशा वेळेला आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्याही वेळेला औरंगजेबासमोर झुकले नव्हते, ताठ मानेने उभे राहिले होते. ती मर्द, तो ज्या मातीत जन्मले छत्रपती शिवाजी महाराज, तीच ही माती आहे. आणि त्या मातीत जर गद्दार जन्माला आला असेल आणि तो दिल्लीश्वरांसमोर झुकत असेल तर त्याला नुसतं झुकून नाही, त्याला सपाट करून टाकायला पाहिजे, सपाट करून टाकायला. असो, मी बोलता बोलता खूप बोलत जाईन म्हणून जास्त वेळ काय बोलत नाही. पण जयंतजी तुम्ही आहात, मुस्ताकभाई आहेतच, पवारसाहेब तर सोबत आहे, पृथ्वीराजजी काँग्रेस म्हणून सोबत आहेतच. आपण एक आता इंडिया म्हणून आघाडी केलेली आहे. अनेकांनी सांगलं आज ही इंडियाची मिटिंग आहे. इंडियाची मिटिंग एवढ्या या मंडपामध्ये नाही होणार. आता इंडियाची मिटिंग इंडियाभर, भारतभर होणार, भारतभर होणार आहे. आणि तुम्ही कोणाच्या विरुद्ध आहात? मी नेहमी सांगतो, मी कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही, आम्ही वृत्तीच्या विरुद्ध आहोत. आम्ही हुकुमशाहीला गाडण्यासाठी म्हणून एकत्र आलेलो आहोत. ही जी आपली भारत माता आपण ज्याला म्हणतो, भारत, हिंदुस्तान, इंडिया, नाव तुम्ही म्हणाल म्हणून वाटेल ते द्या, चालणार नाही, अजिबात चालणार नाही.
पण आज तुमच्या हातामध्ये त्याच देशाची सत्ता असताना त्या देशाला गुलाम करण्याचं काम तुमचा जो काही एक डाव आहे तो डाव तोडून मोडून टाकण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. जयंतजी, तुम्ही बँकेबद्दल सगळं सांगितलं. बँकेमध्ये ठेवी किती आहेत, ह्या किती आहेत, त्या किती आहेत. आम्ही आपले वोट बँकवाले आहोत. आमच्या बँकेमध्ये किती ठेवी आहेत त्या बघतो आम्ही, त्या जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि त्या वाढतील कशा, आणखीन खातेदार कसे येत आहेत, हे सगळे आपल्या इंडियाच्या बँकेतले खातेदार आहेत. शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शेका पक्ष आहे, आणखीन देशभरातले सगळे पक्ष हे आपल्या देशाच्या लोकशाही बँकेतले लोकशाही वाचवणारे खातेदार आहेत. आणि त्या बँकेचं भवितव्य हे तुमच्या हातामध्ये आहे. आणि ते मला खात्री आहे जोपर्यंत तुम्ही जागरूक आहात तोपर्यंत त्या भवितव्याला कसलाही धोका नाही. मी पुन्हा एकदा या बँकेच्या सर्व संचालकांना आणि अर्थातच या शाळेच्या सगळ्या संचालकांना शुभेच्छा देतो. आणि तुमचा असाच उत्कर्ष भरभराट ही होत जावो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप सरकार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर राज्यातल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या संदर्भात सरकारच्या भूमिकेवर सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत. यानंतर आपण थेट जातोय शरद पवार बोलतायत.